मुक्तीच्या पायलट प्रोजेक्टला गती द्या, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर। आलास नांदणी येथे शासकीय अधिकारी, सेक्रेटरी व शेतकऱ्यांची बैठक संपन्न। सध्या गळीत हंगाम सुरू झाला आहे। येत्या काही दिवसात आपली शेती रिकामी होईल। त्या दृष्टीने क्षारपड मुक्तीचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे। 80% शासन आणि 20% शेतकरी या माध्यमातून हा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे। शेतकऱ्यांना उर्वरित 20% रकमेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून तात्काळ कर्ज पुरवठा करण्यात येईल। येत्या 8 दिवसात या प्रोजेक्टच्या कामाला सुरुवात झाली पाहिजे। त्या दृष्टीने जलसंपदा विभागाचे अधिकारी, विविध विकास संस्थांचे सेक्रेटरी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी यांनी या कामाला प्राधान्य देऊन या प्रोजेक्टला गती द्यावी, अशा सूचना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिल्या। आलास व नांदणी येथे क्षारपड मुक्तीच्या पायलट प्रोजेक्ट संदर्भात जलसंपदा विभागाचे अधिकारी, विविध विकास संस्थांचे सेक्रेटरी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी आणि शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली। यावेळी ते बोलत होते। यावेळी बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्यात क्षारपड मुक्तीचा पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून 26 गावांचा सर्वे पूर्ण झाला असून 8 गावाला हा पायलट प्रोजेक्ट मंजूर झाला आहे। राज्य शासनाने शेतकऱ्यांना 80% रक्कम देणार असून 20% शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे। त्या दृष्टीने आलास येथे बाधित असणाऱ्या सुमारे 225 एकर व तर नांदणी येथे 195 एकर क्षेत्रात हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे। शेतकऱ्यांना 20% रक्कम भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून तात्काळ कर्ज पुरवठा केला जाईल। 1 एकर क्षेत्राला राज्य शासन 1,25,000 देत आहे, तर 20% रक्कम म्हणजे 29,800 रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सदरची रक्कम शेतकऱ्यांना कर्ज स्वरूपात दिली जाणार आहे। सध्या गळीत हंगाम सुरू झाला आहे। शेतातील क्षेत्र रिकामी आहेत, त्यामुळे क्षारपडचा प्रोजेक्ट याच वेळी करावे लागणार आहे। अन्यथा पावसाळा सुरू झाला तर पुन्हा 1 वर्ष वाया जाणार आहे। त्यामुळे शासकीय अधिकारी, गावातील सर्व सेक्रेटरी यांनी शेतकऱ्यांचे 7/12 सोसायटीच्या माध्यमातून उपलब्ध करून त्यांच्या फायली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाठवाव्यात। त्यांना तात्काळ कर्ज पुरवठा केला जाईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले। जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय येळगुडे यांनी या कामात HDPE DWC पाईपचा वापर होणार आहे। याचबरोबर मेन लाईट 1 फूट व्यासाची असणार आहे। ही लाईन थेट नदीपात्रात सोडण्यात येणार आहे। महापुराचा धोका ओळखून या पाईपना नॉन रिटर्न हॉल बसवण्यात येणार आहे, जेणेकरून महापुराचे पाणी पाईपच्या माध्यमातून शेतात येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली असल्याचे सांगितले। यावेळी आलास व नांदणीमधील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीत उच्चांकी मतांनी निवडून आल्याबद्दल आमदार यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला। आलास येथे झालेल्या बैठकीत पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विजय कदम, शाखा अभियंता शशिकांत टिबे, प्रवीण वसगडेकर, फजल अली पटेल, सरपंच सचिन दानोळे, विद्याधर मर्जे, जयपाल कुंभोजे, सुरेश शहापुरे, सुकुमार किनिंगे, महावीर पोमाजे, बोरगावे सर, जीवनधर उपाध्याय यांच्यासह गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नांदणी येथे झालेल्या बैठकीत PA लांबी, डॉक्टर सागर पाटील, सचिन बुबणे, प्रकाश लठ्ठे, शीतल उळागड्डे, भूपाल शंभू शेटे, बाळगोंड खंजिरे, बाळासाहेब पाटील, प्रमोद गोपकुडे, प्रीतम दैमापुरे, राजू मगदुम, सचिन पाटील, संजय ऐनापुरे, सतीश पाटील, सुरगोंड पाटील, बाळासो दानोळे, रुपेश पाटील यांच्यासह गावातील पदाधिकारी, सेवा सोसायटी यांचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि याला मुदत आपण 5 वर्षाची, परतफेडीला मुदत 5 वर्षाची आपण ठेवलेली आहे। म्हणजे 5 हप्त्यात ते फेडायचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पैसे। म्हणजे जे आपण जे आता 29,000 रुपये घेणार ते 5 हप्ते ते सोमवारी आणि हे सगळे खाते एका म्हणजे कोण एका खात्यावर राज्य शासनाने आपल्याला त्यामध्ये सहभाग घ्यावा आणि राज्य शासनाने आपल्याला
ही भूमिका घेऊन आपण काम करण्याचा प्रयत्न केला आणि 5 वर्षापूर्वीचं सरकार होतं त्या सरकारमध्ये महाराष्ट्र सरकार असताना तेव्हा देशभरातील राज्याची जनसंख्या होती. त्या काळामध्ये आपण हा सगळा विषय राज्य शासनाला बघून दिला आणि राज्य शासनानं 80% त्याला अनुदान द्यायची योजना राज्य सरकारने द्यायची. पण प्रत्यक्षामध्ये त्याचं काम की अनेक दिवसांच्या पासून केलं होतं. काही शेतकरी पहिला वाळवा तालुका आपण पाहिजे म्हणून करण्याचा प्रयत्न केला, पण वाळवा तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने रिस्पॉन्स करावा. त्यामुळं आपण शिरोळ तालुक्यामध्ये तो आणण्यामध्ये यशस्वी झालो आणि जवळपास 8 वर्षांनी आपल्या तालुक्याच्या 34 गावाचा सर्वे पूर्ण झालेला आहे आणि त्यापैकी 8 गावामध्ये आता पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण प्रत्यक्षामध्ये त्याची टेंडर प्रोसिजर टेंडर सुद्धा ओपन करायची आता पूर्ण झालेली आहे. आता विषय राहिला असा की राज्य शासनाचे पैसे आज तारखेला आपल्याकडे तयार आहे. आता 20% राहिलेली रक्कम ही आपण किती लवकरात लवकर होतो त्या हिशोबाने ते टेंडर ओपन होणार आहे, त्या हिशोबाने ते काम आपल्याला मिळणार. आज आपली परिस्थिती अशी आहे आता कारखाने सगळे जवळपास चालू झाले. 1-2 दिवसात राहिलेले काही कारखाने असतील ते सुद्धा चालू होते. म्हणजे जवळपास ऊस आपला जायला सुरुवात झाली. हे रागा रिकाम व्हायला आपल्याकडे सुरुवात झाली.